राईट. आता लक्षात घ्या, तुम्ही स्क्रिप्ट वाचताय, याचा अजून आपल्याला संवाद फेकीमध्ये फायदा कसा होऊ शकतो. जे हे इंग्लिश मध्ये शिकलं, जे मी मराठीमध्ये पण वापरते, कारण अजून मला मराठीची कार्यशाळा करायची, मी करणार आहे मराठी, हिंदी, नंतर बाकीच्या भाषेची चालू आहे. ओके, कारण आपल्याला आपली भाषा समृद्ध असली पाहिजे. आपण पब्लिक स्पीकर होतोय, राईट. आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे, तर मराठीची भाषा सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलता आली पाहिजे. आता वाचताना कसं एक शब्द पूर्ण म्हणायचा, आपण काय करतो, ह्याच्यात घुसरून टाकतो, एका शब्दात दुसरा शब्द घुसरून टाकतो आपण, बरोबर की नाही. तसं एक शब्द पूर्ण आपण उच्चारतो, कसा, सध्याची नोकरी व्यवसाय न सोडता जर तुम्हाला अशी एक संधी मिळाली ज्यामध्ये तुमचे उत्पन्न वाढून गरजा पूर्ण होतील. स्लो रीडिंग आधी करायचंय, म्हणजे प्रत्येक शब्द पूर्ण उच्चारणार आपण. एक शब्द जो आहे ना, हा पूर्ण उच्चारणार. आणि जरी फास्ट बोललात ना तुम्ही, तरी हा पूर्ण शब्द उच्चारला जाईल. नाहीतर सध्याची नोकरी व्यवसाय सोडता जर तुम्हाला काही यश नाही मिळाली, तर ह्याच्यात तो, त्याच्यात ती, त्याच्यात ते सगळं घुसडून मोकळे झाले, राईट. जरी आपण स्पीडली बोललो तरी शब्द साऊंड जो आहे ना, प्रत्येक शब्दाचा जो साऊंड आहे, प्रत्येक शब्दाचा जो उच्चार आहे, प्रत्येक शब्दाचा जो आवाज आहे, ध्वनी आहे, हा समोरच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. मग तुमची भाषा शैली समृद्ध होणार, समोरच्या व्यक्तीपर्यंत साऊंड पोहोचतो, लक्षात घ्या, तो आत जायला सोपं जातं. आपण काय करणार, वाचन करत असताना काय होईल जर आपण नोकरी किंवा व्यवसायात वेळ देणं बंद केलं तर. स्लो रीडिंग करा अगोदर, चालेल. नंतर मग ह्याच्यात स्पीड हळूहळू वाढवा, घाई नाहीये. 22, 25, 50 वर्ष झाली आपण वेडवाकडे बोलत आलेलो आहे, लगेच काही 4 दिवसात सुधारायचं नाही आपल्याला, ते टप्प्याटप्प्याने. अगोदर स्लो रीडिंग, पूर्ण शब्द आपण उच्चार करतोय का बघा. साधारण नोकरी, 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 कशा दिले, नोकरी, नोकरी. काय स्ट्रेस करायचं, तो शब्द आपण थांबवायचा आहे, म्हणजे प्रत्येक शब्द उच्चारला गेला पाहिजे. क्लिअर. अशी स्क्रिप्ट इथून पुढे वाचायला. अजून काय बाकी आहे? हो, एक होता टंग ट्विस्टर. मॅप इज नॉट द रियल सब्जेक्ट. मॅप इज नॉट द रियालिटी म्हणजे काय, नकाशा म्हणजे वास्तव नाही. नो मॅटर हाऊ बिग द मॅप मे बी, म्हणजे नकाशा कितीही मोठा असला तरी ते वास्तव नाही, बरोबर. मॅप इज नॉट द रियालिटी. कम्युनिकेशन मध्ये काय होतं, ज्या वेळेला संजय बागर माझ्या समोर येतात, त्या वेळेला संजय बागरची प्रतिमा माझ्या डोक्यामधली जी आहे ना, ती किडे किडे वर काढते. ते काय होतात, ते किडे वर येतात. संजय बागर जे माझ्याशी बोलणार आहेत ते मी ऐकत नाही. माझ्यामध्ये संजय बागरची जी छबी आहे ना, त्या छबी बरोबर मी रिलेट करतो स्वतःला, बरोबर. लक्षात येते का बघा, माझ्या डोक्यामध्ये अविनाशची एक छबी आहे, म्हणजे नकाशा आहे, बरोबर, एक इमेज आहे. मग ज्या वेळेला मी अविनाश खिलाऱ्यांबरोबर डील करतो, त्यावेळेला ऍक्च्युअली लक्षात घ्या, मी अविनाश खिलारे बरोबर डील करत नाही. अविनाश खिलारेचा जो काही अनुभव बरा वाईट चांगला असेल, त्यांच्या बरोबर मी डील करतो, आणि इथेच लोक असतात. यू आर नॉट रिलेटिंग टू अ पर्सन, ऍक्च्युअली यू आर रिलेटिंग टू द इमेज इन युअर माइंड और ब्रेन. श्रीकांत गुरवकडे मी 4 वेळा जर मीटिंगला जाऊन आलेलो असेल, 5व्यांदा मला जायचंय, आणि जर मला त्या श्रीकांत गुरुला फोन करायचा, फोन उचलल्या श्रीकांत गुरुची इमेज माझ्या पक्कीने पॉपअप होते वर, आणि श्रीकांत गुरव जे सांगतोय ते मी ऐकत नाहीये. मला जो अनुभव आलाय पाठीमागे श्रीकांत गुरुचा, त्याच्या कक्षेतून मी ऐकतो त्यांना. ऑटोबायोग्राफी आता नाही का आपण म्हटलं लिसनिंग स्किल मध्ये. तर हे समजून घ्या, मॅप इज नॉट द रियालिटी अँड एव्हरीबडीज मॅप इज डिफरंट. जरी मी श्रीकांत गुरुचा भारत हा नकाशा जर मी पाहतोय, तर त्याच्या भारताचा नकाशा त्याच्याकडे वेगळा आहे, माझ्या भारताचा नकाशा माझ्याकडे वेगळा आहे, मिलन कसबेकडे भारताचा नकाशा त्यांचा वेगळा आहे. ऍक्च्युअली भारत वेगळाच आहे, ऍक्च्युअली भारत वेगळाच आहे. ह्यांना वाटतोय तसा भारत यांच्या डोक्यात वेगळा, मला वाटतोय तसा भारत वेगळा, ह्यांना वाटतोय तसा त्यांना भारत वेगळा, आणि यांनी ऐकताना भरतच ऐकलं, त्यामुळे हे तर पादुकांच्या समोरचे भरत बघतायत, भारत तर नाहीच.
लक्षात येते का? So try to understand, map is not the reality and your map may not match with Yuvraj map. Map is not the reality. मॅप हे वास्तव नाहीच आहे. आणि त्यातल्या त्यात सुद्धा मला जो मॅप माझा खरा वाटतोय तोच मॅप युवराजचा खरा असेल याची गॅरंटी नाही. पुण्याचा नकाशा त्यांचा 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचा आहे. माझ्याकडे पुण्याचाच नकाशा आहे जो 40 सेंटीमीटर बाय 40 चा आहे. मग मी कशातनं बघतोय 40 बाय 40 मध्ये. हे कशातनं बघताय 4 बाय 4 मध्ये. हा हाईट असे मला माहिती आहे. हा तो सत्य आहे. विनायकच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी जी छबी असेल ना तर विनायक आयुष्यभर त्या छबीतनच बघतो त्या व्यक्तीला. आणि विच इज द प्रॉब्लेम. आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपण स्वतःची पण एक छबी निर्माण करून ठेवली आहे, which is again a map and not the reality. कळतंय? तुम्ही तुमच्याविषयी सुद्धा जे मत परिवर्तित करता, मी असा आहे, मी तसा आहे, हा सुद्धा एक नकाशा आहे तुमचा तुमच्या प्रती. तुमचा नकाशा दुसऱ्याला दिसतोय तोही वेगळाच आहे. भूलभुलैया आहे सब, नाही सब भूलभुलैया आहे. आणि ऍक्च्युअली नकाशासारखं तुमच्यात काही नाहीच, तुम्ही अजून वेगळेच. इस बात को समझो, जो चीज वीर के साथ हुई है 1 साल पहले, तब उसके भाई के मन में जो मैप था वो तो बारिश में भीग गया, लेकिन वो मैप वीर ने उठाया, 1 साल उसकी फ्रेम बना के रखा, भाई तो बदल गया. ये बदला नहीं, ये इसकी गलती है. शायद भाई बदल भी गया लेकिन इसको नहीं लग रहा है क्योंकि इसके दिमाग में एक नकाशा ऑलरेडी है भाई का. तो वो भाई को नहीं देख रहा है, किसको देख रहा है? नकाशे को देख रहा है, मैप को देख रहा है. और ये गलती होती है हमारे से. तो स्टार्ट रिलेटिंग टू अ पर्सन. इसके लिए कम्युनिकेशन सही तरीके से होना चाहिए और कम्युनिकेशन सही होने के लिए उसका सुनना जरूरी है. वो उस वक्त क्या कह रहा है वो समझो. उसने पहले भी ऐसे कुछ कहा था, कीड़े किए थे, वो मत सोचो. क्योंकि आप देख रहे हो, क्या देख रहे हो? नकाशा देख रहे हो, मैप देख रहे हो. तो मैप को मत देखो, रियलिटी को देखो. Relate to a person and not to the image of that person. Very important in relationship. आणि आपला बिझनेस सगळं रिलेशनशिप वरती आहे. नेटवर्क मार्केटिंग सगळं रिलेशन आहे, अपलाइन डाउनलाइन हे ते वगैरे वगैरे. आता तुमचे असे मॅप तुम्ही डाउनलाइन मध्ये ठेवलेत की हे गेली केस आहे, ती बदला आधी म्हणजे त्यांचा मॅप बदलेल. तुम्ही नुसतं तोंडाने सांगून उपयोग नाही. हे आपला मॅप बदललाय बरं का, आता रंगीबेरंगी आहे. अजून पिढी केली वाटते राइट. So आपको ये धीरे धीरे चेंज करना पड़ेगा. मैप कैन बी चेंज बट ऑलवेज रिमेंबर मैप इज नॉट द रियलिटी. नकाशा वास्तव नाही. नकाशा किती मोठा असला, अगदी पुणे एवढा पुण्याचा नकाशा ठेवला तरी नकाशा तो नकाशा. नकाशा कधीच पुणे शहर होऊ शकत नाही किंवा पुणे जिल्हा होऊ शकत नाही. मॅप ऑफ इंडिया कांट बी इंडिया. कळलं का? क्लियर आहे? कम्युनिकेशन मध्ये हे समजणं फार गरजेचं आहे. रिलेशनशिप मध्ये हे समजणं फार गरजेचं आहे. क्लियर? और कुछ खूप ट्रेनिंग से पुढे माइंड पॉवर पर्यंत ज्या मग कळेल. अफलातून शिकण्यासारखे. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. आपल्याला अज्ञान होता माहित नाही, त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत असतात आपल्याकडून. तो बिगर प्रॉस्पेक्टिव्ह पाहिजे आपल्याला. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे. आपलातून पाहिजे, मोठा पाहिजे, संकुचित नको. एक लीडरचा दृष्टिकोन कधी संकुचित नसतो. बडे दिलवाला रहता है, बडा दिलवाला रहता है, अडकता नाही होत. छोट्या छोट्या गोष्टी अडकत नाही मोठा माणूस, म्हणून तो मोठा होतो. जो छोट्या छोट्या गोष्टी राहतो तो छोटाच राहणार ना. बरोबर की नाही? छोट्या गोष्टीत अडकले समजा बडे दिलवाला होना चाहिए, माफ करना चाहिए, माफी मागना चाहिए, बिंदास रहने का. अडकायचं नाही, चुकीच्या गोष्टी करायच्याच नाही. मोह होऊ शकतो, पावर आला पाहिजे. वाटू शकतं सर आज गेलं ना ट्रेन संपल्यावर जाता जाता सोडून बसून टाकावं, काम झाले ना जरा. होऊ शकतो. तिथे जो खरा उतरतो ना तोच रियालिटी मध्ये येणार नाही, तो मॅप मध्येच राहणार. तुम्ही आहात, चांगले आहात, आतमधून लक्षात घ्या. जळमाट आहे ती चांगली पाहिजे आपल्याला. राइट, वी हॅव ऑल द रिसोर्स इन आवरसेल्फ. एनएलपीचे एक महत्त्वाचं टेक्निक आहे की सगळे रिसोर्स जे आहेत ना, रिसोर्स म्हणजे जे भांडवल तुम्हाला अपेक्षित आहे, ज्या क्वालिटीज तुम्हाला पाहिजेत त्या तुमच्याच आतमध्ये आहेत, बाहेर नाहीत, त्या तुमच्याच आतमध्ये आहेत. तुम्ही म्हणता मला स्टेजवर जरा भीती वाटते,
तुम्ही धाडसाने आजपर्यंत कधी काय काम नाही केलं का? केलेलं आहे ते आठवा. म्हणजे तुमच्या आतमध्ये क्वालिटी आहे धाडसाने करण्याची. बस त्याला इथं स्टेजवर येऊन द्यायचं. स्टेजवर जाताना ती घटना आठवायची 2-4 वेळा, ते अँकर होऊन जाते. स्टेजवर गेली आपले आप आधी भूक लागली तुमची. बरोबर? क्लियर? क्या करेंगे अभी? खाना खाने से पहले 1 घंटा बाकी है तकरीबन 45 मिनिट है. काय करणार? जेवणाची वाट बघणार. कुठली एक्सरसाइज? एलडीपी 5 वाजता. पण कुठे एक्सरसाइज? राईट? सिक्रेट मूवी 2 तासाचा, दीड तासाचा. जेवणाचं टायमिंग पुढे जाऊन नाही चला, जेवण कॅन्सल करायला लागेल तर वेळ मिळेल. जेवणाचं टायमिंग कॅन्सल पुढे ढकलत चालत नाही. जेवण कॅन्सल केलं तर तो वेळ मिळणार आपल्याला, पुढे ढकलून थोडी मिळणार. जेवण ना 5 वाजता जाऊन खावा बाहेर, कुठं खायचं तुम्हाला. हाँ सीक्रेट मूवी देखना पड़ेगा, आपको देखना पड़ेगा. हाँ 300 मूवी का कसला आहे? ड्रीम्स वर आहे का? टीम वर सोल्जर मूवी का? स्पार्कल नाव आहे. नक्की काय नाव सांगतात? 300 सांगतात. सोल्जर पिक्चरचं नाव 300 बर. किती वेळ? सर मेसेज क्लियर आपण काही बघितलं का? आपण काय घ्यायचे आपण ठरवलं. पिलर 300 पिलर बघता. 30,000 सैनिक होते, त्यांनी 300 पिलर होते. हा हा अच्छा. लाखो लोकांना मारतात, काही निवडक लोक असं म्हणजे. किती का संख्या असेल. मेसेज इज क्लिअर. व्हेरी गुड.